नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी आता केवळ 23 तास बाकी राहिले आणि उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा देखील आता सज्ज झाली आहे. देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार की मग इंडिया आघाडी विजयी होणार? देशाचा महानिकाल उद्या दिवसभर प्रत्येक अपडेट फक्त TV9 मराठीवर तुम्ही पाहू शकणार आहात. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्या सोबत आहेत. कृष्णा, उद्या निकाल आहे, अवघे 23 तास शिल्लक आहेत. कशा प्रकारे सर्व तयारी झाली आहे? सागर, आपण पाहतो की देशाचा महानिकाल उद्या सकाळी 8 वाजल्यापासून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या निकालाचे प्रत्येक अपडेट सकाळपासूनच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना TV9 मराठीवरती थेटपणे पाहता येणार आहेत. मात्र मतमोजणीची सगळी तयारी जी आहे ती मतमोजणी केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. मुंबईत एकूण 6 जागांचा मतमोजणीचं जे काही उद्या सुरुवात होणार आहे त्याची तयारी आपण पाहतो की शिवडीमधल्या वेअर हाऊसमध्ये एकूण 2 लोकसभा मतदारसंघाची तयारी, मतमोजणीची जी काही तयारी आहे ती करण्यात आलेली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या 2 लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शिवडीतल्या वेअर हाऊसमध्ये पार पडणार आणि त्यासाठी सुरक्षा जी काय आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. शिवाय येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी सुद्धा करण्यात येते आहे. लोकांची गर्दी उद्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते आणि त्यासाठी गर्दीचं नियोजन सुद्धा त्या पद्धतीने व्हावं यासाठी सुद्धा विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे. आपण पाहतो की शिवडीच्या मुंबई पोर्ट ट्रस्टचं हे वेअर हाऊस आहे आणि इथे 2 लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे आणि त्या अनुषंगानं निवडणूक आयोगानं किंवा प्रशासनानं योग्य ती व्यवस्था सुद्धा केलेली आहे. पुढच्या बाजूला आपण पाहतो की जो मेन गेट आहे तिथून पासून आत येईपर्यंत बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लोक जी मतमोजणी केंद्रावरती येतील त्यांचं गर्दीचं योग्य त्या नियोजन व्हावं यासाठी सुद्धा आजपासूनच तयारी जी आहे ती प्रत्येक मतमोजणी केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईमध्ये आपण पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे त्याचबरोबर ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. तर दक्षिण मुंबईमध्ये ठाकरे गटाचे अरविंद सावंत तर शिवसेना शिंदे गटाचे अमिनी जाधव यांच्यामध्ये ही लढाई होणार आहे आणि त्यामुळे बाजी कोण मारणार याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला आहे आणि तशा पद्धतीची मतमोजणीची ही तयारी जी आहे ती सुद्धा निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक मतमोजणी केंद्रावरती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोग त्याचबरोबर मुंबई पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. नक्कीच कृष्णा, मुंबईतील सर्व अपडेट्स तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचवले. तुम्ही आमच्या सोबत राहात. तर संपूर्ण विदर्भामध्ये मतमोजणीची नेमकी तयारी कशी सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत आहेत. गजानन, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? उद्या महानिकाल लागणार आहे. नक्कीच उद्या सकाळी 8 वाजतापासून महानिकालाची मतमोजणी सुरू होणार आहे आणि TV9 मराठीवर त्या महानिकालाचं प्रत्येक अपडेट येणार आहे. आता 8:30 वाजलेले आहे आणि 8:30 वाजतापर्यंत पोस्टल बॅलेटची मतमोजणी जी आहे ती पूर्ण होणार आहे आणि पोस्टल बॅलेटचा पहिला आकडा जो आहे तो महाराष्ट्रातील प्रेक्षकांना TV9 वर बघायला मिळणार. देशाचा सगळ्यात मोठा हा उत्सव, लोकशाहीचा उत्सव आणि आता प्रतीक्षा आहे की या संपूर्ण पहिल्या टप्प्यापासून जी 7 टप्प्यात निवडणूक झाली त्या परीक्षेमध्ये पास कोण होणार. जे एक्झिट पोलचे निकाल आले त्यावरून एनडीएचा आत्मविश्वास वाढलेला आहे. भाजपचे लोक म्हणतात की मोदीजी पुन्हा हॅट्रिक करणार. तर इंडिया आघाडीच्या लोकांना सुद्धा आत्मविश्वास आहे. त्यामुळे जादुई आकडा 272चा आकडा देशात पार करणार त्याकडे लक्ष लागलेलं आहे. विदर्भातला आपण विचार केला तर विदर्भात 10 लोकसभा मतदारसंघ आहे आणि प्रतीक्षित जे आहे हा भाजपचा गड असलेला आहे. मी सध्या नागपूरमध्ये आहे. नितीन गडकरींचा हा मतदारसंघ आहे. या ठिकाणी नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी लढत होत आहे. विदर्भातली दुसरी प्रतिष्ठेची लढत ती चंद्रपुरातली लढत आहे. स्वतः सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील लढत आहे. तिसरी महत्वाची विदर्भातली लढत आहे ती म्हणजे अमरावतीची लढत आहे. बळवंत वानखेडे विरुद्ध नवनीत राणा. त्यामुळे या सगळ्या हाय प्रोफाईल लढती विदर्भात आहे. विदर्भात कोण बाजी मारणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. एक्झिट पोलमध्ये जे आकडे दाखवले त्यावरून 7-3 असं दिसत आहे. 7 महायुतीच्या बाजूनं विदर्भातले आकडे आणि 3 जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूनं. पण उद्या सकाळी फैसला होणार आहे.
निवडणुकीची प्रत्येक अपडेट जी आहे ती बघायला मिळणार आहे. उमेदवारांची ही धाकधूक वाढलेली आहे की नेमकं काय होणार, की यावेळची निवडणूक वेगळी होती, बरोबर आहे. मुद्दे वेगळे होते. महाराष्ट्रातलं राजकारण गेल्या 5 वर्षात बदललं. ते सगळे मुद्दे या वर्षीच्या नक्कीच. लोकसभा निवडणुकीत गाजले. त्यामुळे हे संपूर्ण मुद्दे आणि जनता नेमकी कुणाच्या पाठीची आहे विदर्भातली याचा फैसला नक्कीच गजानन कृष्ण आणि तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. तर उद्या महानिकाल असणार आहे लोकसभा निवडणुकीचा. उद्या देखील प्रत्येक अपडेट, क्षणोक्षणाची अपडेट आपण TV9 मराठीवर संपूर्ण महाराष्ट्राला दाखवणार आहोत, संपूर्ण देशाला दाखवणार आहोत. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.